कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला एक कळत नाही की तुला महान व्हायचं का असतं दरवेळी। का सांगितलंस नाही तू? या सगळ्या मागे कोण होतं ते? आत्या, जाऊ द्या ना। तुम्हाला माहित आहे ना आत्या, मी जर समद्यांना खरं सांगितलं तर आदित्य सर नक्कीच काहीतरी मोठं पाऊल उचलतील आणि त्याचा देवी आईना घरात समद्यांनाच त्रास होऊ शकतो। मला ना तुझं हेच पटत नाही, कायम दुसऱ्याचाच विचार करायचा। बारोबाळा तुला सांगू का, कधी कधी अति प्रामाणिकपणा पण नडतो आपल्याला। सगळं जग साधा सरळ नसतं, कधीतरी स्वतःसाठी उभी राहा। अन्याय करणारा जेवढा गुन्हेगार असतो ना, तेवढा अन्याय सहन करणारा सुद्धा दोषी असतो। मला आई तुझं वागणं अजिबात पटत नाही। त्या हे बघा, तुम्ही मला जे करायला सांगता ना ते मला पटत नाही। जाऊ द्या ना, जे झालं ते झालं। आता पुढं काय होईल ते फक्त देवालाच माहित, त्यालाच माझी काळजी। अन त्यालाच जर का मला त्रासात बघायचं असेल ना तर कोणीच काय बी नाही करू शकत। आता मलाच त्याला शरण जायला पाहिजे। आत्या, तुम्ही इकडं स्वयंपाकघर बघाल का? मी देवळात जाऊन येते, त्याशिवाय माझ्या मनाला शांती नाही मिळायची। मी आलेच। सावित्री आत्या, आता काय बोलणं सुरू होतं तुमचं? भागवर अन्याय झालाय, कुणी केलाय तो अन्याय? प्रीतम बाबा, तसं काही नाही। सावित्री आत्या, तुमचं खूप प्रेम आहे ना माझ्यावर। माझी शपथ घेऊन प्लीज सगळं खरं खरं सांगून टाका आता। हे बघा, जर पारूवर खरंच अन्याय झाला असेल ना तर मी तुमची हेल्प करू शकतो। प्रीतम बाबा, ब्रँड अँबॅसेडर म्हणून काम करायची इच्छा नाही असं पारू कधीच म्हणाली नव्हती। काय? हो, ते अनुष्का मॅडम विनाकारण स्वतःच्या मनचंच अहिल्या मॅडमना म्हणाल्या, आणि हा जो काही गैरसमज झालाय तो पारूमुळे नाही, त्या सगळ्यात अनुष्का मॅडमचा हात आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।